माननीय मुख्यमंत्री साहेब, हा व्हिडिओ खास आपल्यासाठी, कारण की आमच्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेने पूर्ण महाराष्ट्रावर रान उठवलं होतं की आम्हाला सरसकट कर्जमुक्ती द्या, आमचा 7/12 उतारा सरसकट कोरा करा, का आपणच शब्द दिला होता. पण तरी आपण काय केलं, नाही आम्ही 2 लाखापर्यंत देऊ. मग 2 लाखापर्यंत कुठे देऊ? 2019 नंतर तर अद्यापपर्यंतचे जे काही NP झालेले खाते, जे काही कर्जदार शेतकरी असेल, थकलेले असतील, यांना 2 लाखापर्यंत माफ करू. नंतर आपण काय केलं की 19मध्ये ज्यांना कर्जमुक्ती झालेली आहे अशांना आपण देणार नाही. परत आम्हाला बोंबा मारावा लागला. तेव्हा आपण म्हटलं नाही हो आता आम्ही त्यांना पण देऊ. आता परत आधार व्हेरिफिकेशन म्हणजे आम्ही प्रमाणीकरण करत असताना त्याच्यात आकड्यांची तफावत येते की घेतलेलं कर्ज वेगळं, आकडा वेगळा. तर त्याच्यात असं कळलं की आपण म्हणे OTS केलेली की OTS काय की बाकीचं कर्ज बँक भरेल आणि बाकीचं आम्ही देऊ. अरे बाबा, तुम्ही देऊन टाका, बँकेकडनं नंतर रिकवर करा. बँका तुमच्यात आहेत ना, का आमच्या शेतकऱ्यांच्या आहेत? बरोबर. त्याच्यात तुम्ही बदमाशी केली. त्यानंतर आत्ता मला एक प्रश्न पडतो साहेब, जे शेतकरी 2017च्या कर्जमाफीमध्ये बसले नाही, 2019च्या कर्जमाफीमध्ये बसले नाही, पण त्यांच्यावरती 2010 पासूनचं कर्ज आहे, ते थकलेले आहेत पूर्णतः, ते आज कोलॅप्स झालेले आहेत. त्या शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्ती दिली नाही का? ते मुस्लिम शेतकरी आहेत का? आपण याचं चुकीचं राजकारण करू नका साहेब. सर्व शेतकरी समान आहेत, या गोष्टीचं आपण भान ठेवावं. कारण की 2019 आधीचे शेतकरी नाही म्हणता येणार का त्यांना? ते इतर धर्माचे आहेत का? असं काही आहे का? तसं असेल तर सांगा, महाराष्ट्राला कळू द्या. सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची आपण वाच्यता केलेली होती, आपण घोषणाबाजी केलेली होती, आपण जाहीर केलेलं होतं. पण आता आपण शब्दांवरती पलटताय. हा एक मुद्दा झाला. त्यानंतर आता OTSचं जे सांगितलं, या OTSमध्ये अशा गडबड केलेल्या आहेत. म्हणजे आपण जी कर्जमाफी दिलेली आहे, कर्जमुक्ती जी दिलेली आहे, ती कशी माहिती आहे का, की असा ताट वाढून दिलेला आहे. तुम्ही जेवायला बसा, तुम्हाला जेवायला दिलेलं आहे, पण खाण्यासाठी हात नाही आणि चावण्यासाठी दात नाही, अशी आपण शेतकऱ्यांना मूर्ख बनवून बनवलेली कर्जमुक्ती योजना आहे. आणि सांगतात काय, आम्ही एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. अरे बाबा, तुमची आता कर्जमुक्तीचं नवीनच कॅसेट ऐकली. 95 लाख शेतकऱ्यांना म्हणे कर्जमुक्तीतून वगळलं, तर काय, तर ते आयकर भरतात. अरे बाबा, एवढं साधं कॉमन सेन्स आपल्याला नाही आहे की जर का घर बांधायचं असेल तर घर बांधण्यासाठी संबंधित जे फायनान्स कंपनी असते, ती फायनान्स कंपनी शेतकऱ्यांकडे 3 वर्षाचं रिटर्न मागते. त्यानंतर तुम्ही बँकेमध्ये गेलात, बँक पण 3 वर्षाचं रिटर्न मागते. मग रिटर्न करत असताना शेतकऱ्याला ते 3 वर्षाचं रिटर्न करावं लागतं. रिटर्न करताना मग ते काय म्हणतात, नाही तुम्ही कोरं 0 रिटर्न जर भरलं तर बँक तुम्हाला काही देणार नाही, तुमचं काहीतरी इन्कम दिसलं पाहिजे म्हणून काहीतरी 1000, 2000, 5000 काहीतरी मुद्दामून टॅक्स भरावा लागतो. नाविलाज आहे, कारण की कोणी उभं करत नाही. आपली कृपा तेवढी आहे शासनाची, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कोणती बँक उभं करायला तयार होत नाही. हे रिकामी धंदे आम्ही करतो. हे केल्यानंतर आपण आता लगेच त्यांना उडून दिलं की नाही, त्या इन्कम टॅक्स पेर आहेत. माझी आपल्याला विनंती आहे साहेब की आपण ते 95 लाख 94 लाख जे शेतकरी आहेत XYZ, त्या शेतकऱ्यांना आपण हे केलं ना, त्यांच्या गावनी आहे याद्या पब्लिश करा आणि त्यांनी या 5-6 वर्षामध्ये किती टॅक्स भरला ना, तो आकडा पण तुम्ही पब्लिश करा. म्हणजे इतर शेतकऱ्यांना पूर्ण महाराष्ट्राला कळेल की आपण काय दिवे लावताय. असं माझी हात जोडून विनंती साहेब, द्यायचं असेल तर सरळ द्या, नाही तर ही कर्जमुक्तीची योजना बंद करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.